बबिता, ह्या उठला नाही काय आपलीचा बाबू? नाही नाही, उठलाच तर नाही, तो उठाचाच आहे. अमाय, आज शाळेचा पहिला दिवस आहे ना, उठव ना त्याला लवकर. पाणी तपलं असन तर आंघोळीला टाकून दे त्याले, कर म्हणा आंघोळ. ब्रश घे करून आणि चाय नाश्ता कर म्हणा आणि पाठव त्याला शाळेत पटकन. 8:30 वाजता ऑटो येऊन जाते. आई मला ऐकतच नाही ना तो. मला झोपू द्या आई, 5 मिनिट झोपू द्या आई, 10 मिनिट असं चालू आहे. तुम्हीच जा आणि तुम्हीच उठवा. मला ऐकून नाही राहिला तो. मी नाश्ता बनवतो. बरं, असं आहे काय? थांब, काळी घेऊनच जातो मग मी. झोपून राहतो मी चुपचाप अंगावर घेऊन. गण्या, बाबू, गण्या, झाली काय बेटा झोप? उठ ना, मा शाळेत जावं लागते ना आज. शाळेचा पहिला दिवस आहे, जाते आमचा बाबू, शाळेत जाते. उठ ना बेटा, झोप नाही झाली काय गण्या? उठ ना. आज झोपू दे ना, थोडस अजून झोपू दे ना. झोपच नाही झाली मै. नाही नाही, आता झोपू नको. आज शाळेत जावं लागते. शाळा नसती राहिली तर झोपू दिलं असतं तुले 8-8, 9-9 वाजेपर्यंत. आज तुले शाळेत जावं लागते. उठ बरं, ऑटो येऊन जाईन पटकन. 8:30 वाजता ऑटो येईन. तोपर्यंत तुझी तयारी झाली पाहिजे बरं. 1 वाजेपर्यंत शाळा आहे. चालला जाय पटकन. आजी फक्त 5 मिनिट ना यार, कसे करता तुम्ही? सकाळपासून आईने झोप खराब करून ठेवली, आता तूही माझी झोप खराब करून ठेव. दोघी जणी मुली झोपू नाही देऊन राहिल्या. झोपू दे ना 5 मिनिट. अच्छा, तर तू उठलाच आहे ना, फक्त तुझे डोळे उघडून नाही राहिले. आणू काय आता बकेटभर पाणी आणि टाकू तुझ्या अंगावर, तेव्हा तुझे डोळे उघडत. बाकीचे गावातले लेकरं जाऊन पाय ना, त्याची तर तयारी झाली असन. नाश्ता गिष्टा करून तयार असन ते, डब्बे गिब्बे बांधून. आणि तू पाय झोपू दे झोपू देत चालू आहे. उठ बरं पटकन, नाही तर आणतो मग मी पाणी. असं नाही ऐकत ना तू. थांब थांब, पाणीच आणतो मी आता. बबिता, काय करून राहिली तू? नाश्ता बनवून राहिली आई. एक काम कर, बाल्टीभर पाणी घेऊन ये बरं. याचे डोळे नाही उघडून राहिले म्हणते. याचे डोळे उघडून देतो मी आता. अशी कशी झोप नाही झाली याची तर. उठ रे बाबू, उठ रे बाबू. ऐकून नाही राहिला तो. आण बरं पाणी, आण. त्याच्या अंगावर पाणीच टाकतो मी आता. उठलो ना आजी. झाली मग आता झोप? झाली झोप. बबिता, राहू दे, पाणी नको आहे ना. उठला या, उठला. बनव तू नाश्ता बनव. याची मी आंघोळ करून देतो आता. पाणी झालं काय गरम? हो आई, पाणी गरमच आहे ना, करून द्या आंघोळ. चाल, आज मी मस्त तुझे दात घासून देतो. चांगले चमकले पाहिजे. मस्त पांढरे पांढरे दात दिसले पाहिजे ना. चाल, मी ब्रश करून देतो, आंघोळ करून देतो. आई डब्बा बनवते. आजी मला पहिले बाथरूमात तर जाऊ दे, फ्रेश तर होऊ दे. किती जोरात लागली मला. जा ना मग, काय दाबू दाबू ठेवून राहिला काय तू? जा ना पटकन, लागली तर फ्रेश व्हाय. आणि मग मी तुला अंग पाय धुवून देतो घासू घासू चांगल्यानं. बरं. बबिता, बनला काय नाश्ता? हो आई, बनला ना नाश्ता. नाश्ता बनवला आणि त्याचा डब्बाही दिला बांधून. म्हटलं आज हलका फुलकत द्या. 1 वाजेपर्यंत शाळा आहे ना, 2-4 दिवस. त्याच्यानं म्हटलं नाश्ताच देतो. हो, 2 वाजता तर घरी येऊन जाईन या. हो, तर पोहाच बनवला मग मी. बरं, ठीक आहे ना, चालते. आणि हे म्हणत होती मी, आज रिंकू चालली म्हटलं गावाले, तर लवकर लवकर स्वयंपाक बनवजो थोडासा. बनवतो नाही मी, लवकर बनवतो. आता नाश्ता तर झाला, पटकन वरण भात ठेवून देतो आणि भाजी बनवून घेतो. ब्रोकलीची बनवू काय भाजी? बनव ना, बनव, ब्रोकली बनव. तर रिंकू ताई किती वाजता चालली मग आज गावाले? ठीक आहे, 10च्या बसनं जातो म्हणते, तर 10 वाजेपर्यंत होऊन जाईल ना स्वयंपाक. हो आई, होऊन जाते ना, आरामात होऊन जाते स्वयंपाक. आता काय पटकन वरण भात मांडून देतो कुकर मध्ये, आणि मग काय भाजी आणि पोळ्याच राहते. तर 10 वाजेपर्यंत होऊन जाते स्वयंपाक, आरामात होते. ठीक आहे ना, तर बनव. आणि मी गण्याची तयारी करून देतो आणि मी तुले स्वयंपाक बनवू लागतो. आणि हे म्हणत होती मी, गण्याचे मागच्या वर्षीचे असं नोटबुक, पेन्सिल, रबर, शॉर्पनर, तर सध्याचं देऊन द्या आता तेच. मी नाही जात ते जुने पुराणे नोटबुक घेऊन. मला नवीन नोटबुक घेऊन द्या, तेव्हाच जातो मी शाळेत. घेऊन नाही देत ना काही नाही, जुने पुराणेच नोटबुक पाठवून राहिले तुम्ही. अरे, तर 2-4 दिवसाची गोष्ट आहे. तुमची टीचरच म्हणते करबुक पाठवा, नाही काय हो बबिता? यायची मॅडमच म्हणे ना. हो आई, व्हॉट्सअपवर मेसेज आला, रब्बुकच पाठवा म्हणते 2-4 दिवस. आणि मग सोमवारपासून की पाठवा लागन पुस्तकं. नाही तर काय मग, नाही ऐकत नाही. जाऊन आपण रविवारी मस्त दुकानात, मग तुले मी नवीन पुस्तक घेऊन दे, नवीन वही, मस्त पेनाचा बॉक्स, पेन्सिलचा बॉक्स, रबर, शॉर्पनर, स्केल, मस्त कवर, स्टिकर, सगळं सामान घेऊन देतो मी. जे म्हणशील ते घेऊन देतो. पण आजच्या दिवस चालला जाय तू रबबुक घेऊन.
बाकीच्या लेकरांना घेतले पुस्तकं आणि तुम्ही पुस्तकच नका घेऊन देऊ मला, असंच पाठवा. अरे घेऊन देईन ना, रविवारी जाऊ तर म्हणून राहिले मी दुकानात. रविवारी घेऊन देईन मी. आजचा दिवस चालला जाय असाच. आणि तुमची 4 दिवस शाळा 1 वाजेपर्यंतच आहे. 9 ते 1. 2-4 घंटेची तर शाळा आहे ती. आणि काय शिकून राहिले तुम्हाला 2-4 घंट्यात? फक्त शाळेत जाऊन बसूनच आहे तिथं. आणि खेळणं कुदणंच आहे म्हटलं, काही शिकवत नाही. आणि लेकरही नाही येत. नाही तर काय मग, आता जमतेम शाळा चालू झाली आज. कोणते लेकरं येऊन राहिले आजपासून? जेवढे येईन तेवढे येईन, पण बाकीचे तर मग 8 दिवस 15 दिवस लेटच येते. घेऊन देईन ना तुले, आई म्हणून राहिली ना पुस्तकं घेऊन देईन. मग ऐकायला नाही येत काय? रविवारी घेऊन देईन पाहतो ना मी. रविवारी घेऊन देता का नाही घेऊन देत तुम्ही? मला सर नाही घेऊन दिले तुम्ही रविवारी पुस्तकं, तो सोमवार पासून मग मी शाळेतच नाही जात. मला मारा नाही तर काही करा, मी जाणारच नाही. आला काय सोमवार? नाही आला ना. सोमवारचं सोमवारी पाहिजे. आजपासून कायले विचार करून राहिला तू सोमवारचा? सोमवारी देतो ना मी तुले पुस्तकं. आजचा विचार कर फक्त तात्पुरता. आज ते 2 रफ बुक घे आणि जाय शाळेत. आला ना तू फ्रेश होऊन चाल. आता तू दात घासून देतो ना, आंघोळ करून देतो तू मस्त घासू घासू. बबिता नेऊन ठेवलं ना पाणी बाथरूमात? हो आई, नेऊन ठेवलं ना पाणी. बरं, तू वरण भात मांड. डब्बा तर बांधलाय आता? हो, डब्बा बांधूनच ठेवला ना. हो, तर 2 रफ बुक काढ. काय काय देवाचं आहे तर भर याच्या बॅगेत. काय काय ठेवायचं आहे तर. आणि छत्री पाहिजे मले. देते ना, छत्री देते, रेनकोट देते. अजून एखादी चादर मागशीन अंगावर घेवाले तर तेही देते तुझ्या बॅगेत ठेवून. हे पाहिजे आजी, ते पाहिजे आजी, देतो ना आम्ही, करतो ना आम्ही बरोबर. आता चाल बरं, चाल. उशीर होऊन राहिला. लेकराची तयारी झाली. चाल पटकन. चाल गड्या, मी पटकन आता वरण भात मांडून देतो. आजी झाला नाश्ता? झाला नाश्ता एवढ्या लवकर? पोहा तर जसचा तसाच आहे वाटीत. कर ना खतम. दकून नाही राहिलं ना आजी, दकून नाही राहिलं. मी नाही खात आता. जेवढं खाणं झालं तेवढं खाल्लं मी, आता नाही खात. झाकून ठेवून दे. काहून नाही खा? शाळेत जावाची घाई आहे काय? टाईम आहे ना, ॲटो येवाचा आहे. करून घे, नाश्ता करून घे. जलेबी नसन खाणं होत तर राहू दे. तिकून आल्यावर खाजो. नाही खात ना आजी मी, दकून नाही राहिलं मले. एक काम करजो, मला 5 रुपये देऊन देजो तू. मला भूक लागन तर काही घेऊन खाऊन घेईन मी. काहून डब्बा दिला ना? हाय ना त्याच्यात नाश्ता. आता पैसे कायले पाहिजे तुले? आजी आज शाळेचा पहिला दिवस आहे तर मला पैसे नाही देत काय तू? तशीच पाठवतं काय बिना पैशानं? नाही, पैसे अजिबात नाही देत मी. पैशाचा लाडच नाही ठेवत ना. मग एखाद्या दिवशी पैसे नाही दिले का मग तो हात पाय आपटतं. त्याच्यापेक्षा जाऊ दे, मी पैशाचा लाड लावतच नाही. मग आज 5 रुपये देईन तर मग तू दे मला 5 रुपये मागशील. रोज रोज कुठून आणन मी 5-5 रुपये? कधी पैसे राहते, कधी नाही राहत आपल्याजवळ. मग ज्या दिवशी तुले पैसे देणार नाही त्या दिवशी मग म्हणशील का आजी मी शाळेत जात नाही. पैशाचं नको सांगू मले. आता तयारी करून दिली, नाश्ता दिला तुले. करून घे म्हणून राहिली. घरी तर नाही, नाश्ता नाही करत मी. आता झाली ना तुझी तयारी? चाल मग नेऊन देतो, बसून देतो तुले ॲटोत. पाणी पिऊन घे पहिले. पेलो ना आजी, पाणी तर पेलो. किती पाणी पाजतं मले? पोट नाही दुखणार काय जास्त पाणी पिंत? हाय ना माझ्याजवळ बॉटल. बरं उचल मग तुझी बॅग उचल आणि चाल तिकडे ॲटोजवळ. तू चालून राहिली ना, तू पकड ना मग. लय घन करते बापा हे पोरग. लयच घन करते. बरं चाल तू नवरदेवानी पुढं चाल. आणतो मी बॅगही आणतो, तुझ्या डब्बाही आणतो. हो घेऊन येजो. बबिता, या पोहा खाऊन नाही राहिला, झाकून ठेवून दे, नाही तर तू खाऊन घे. हो आई, उचलतो मी, येतो म्हटलं. हो झाकून ठेव, नाही तर मग मी खाऊन घेईन थोड्या वेळानं. बरं. आई चालला काय या शाळेत? हो झाली ना त्याची तयारी. नेऊन देतो म्हटलं, नवरदेवाला ऑटोत बसून देतो आणि येतो म्हटलं मी. हा काय गण्या, चालला मग शाळेत? हो आत्या, शाळेत चाललो मी. हा काय, आज चालली म्हटलं मी गावाले 10 वाजता. आई थांब ना थोडीशी 2 मिनिट थांब, याले पैसे देऊन देतो म्हटलं. पेन्सिल घ्याले, चॉकलेट खाले. थांब न हो तू एक तर पैसे करून राहिला. तू बी पैसे देतो. पैशाचं नाव काढायचं होतंच काय तुले? आरामात देऊन देते मग जावाच्या वेळेस बबिताजवळ. आता मला काय माहित बापा, आता देऊ दे ना. काय खर्च करून काय तो त्याच्याजवळ दिन तर? खर्च करून नाही तर काय मग दे ना तू त्याच्याजवळ. 50 दे, 100 रुपये दे. कसा तो दुकानात जाते आणि सगळ्या लेकराला घेऊन देते म्हटलं. आणि नाही तो 100 रुपये खतम करून येईन तर मला म्हणजो तू. बरं जाऊ दे, मग वहिनी जवळ देईन मी. मग वहिनी बरोबर घेऊन देते त्याला. हो रोज 5-5 रुपये, 2-2 रुपये. जेव्हा तो पैसे मागन तेव्हा त्याला देत जाईन मग. ठीक आहे ना. तर गण्या, तुझे पैसे मी आईजवळ देईन काय? आता चिल्लर नाही आहे माझ्याजवळ.
मी दुकानात जाईन, चिल्लर करून आणा आणि मग आईजवळ देईन खाऊ घ्यायला पैसे. ठीक आहे आत्या, देऊन देजो आईजवळ. अन रिंकू गावाला चालली ना तू तर लवकर लवकर कर ना मग तयारी. 10 वाजेपर्यंत, 10 वाजता बस येते म्हटलं, कधी लवकरही येते, काही सांगता नाही येत बसचा टाईम. कधी 9:45, 10, 10:15 कधी येऊ शकते. आई तर करतो ना मी तयारी. 10 वाजायला टाइम आहे, जमतेम तर आता 8:30 वाजून राहिले. 8:30 वाजले म्हणतं, 9:30 आणि 10, मग आता वेळ किती राहिला आपल्याजवळ? फक्त 1.5 घंटा. 1.5 घंट्यात तुला तयारी कर नाही आणि तुझ्या लेकरायचं अंग पाय धुवून दे. हो हो चाल बाबू गणे. हो आजी, चाल. बाय आत्या. हो हो, बाय बाय. भेटू मग आपण रक्षाबंधनले येईन मग मी. हो आत्या. आई बाबा कुठे आहे? बाबा नेऊन देते ना, तयारी नाही करत काय तर बाबा? काय माहित बाबा, ते बी शेण टाकून येतो म्हणे आणि तिकडे गेले तर बसले काय माहित तिकडे गावातच. लावजो बरं ते बाबाले फोन, अंग पाय धुवा आणि तयार राहा म्हणा. बरं ठीक आहे ना, पहिले मी तयारी करून घेतो आणि मग बाबाले फोन लावतो. हो, तोपर्यंत तर येऊनच जाईन म्हणा ते घरी. नाश्ता करून घे ना, तुही नाश्ता तर झालाय. हो करतो ना, आता करतोच. बरं करून घे आणि लेकराले दे. चाल मग गण्या. हो आजी, चाल. बाई राणी, लेकरं येवायचीच आहे काय? हो आजी, येवाचीच आहे ना लेकरं. याटो आल्याबरोबर मी चाली म्हटलं सगळ्यात पहिले, बाकीची येवाचीच आहे आणि कोणाकोणाची तर तयारी दिवाची आहे. हा काय, फक्त तुम्ही दोघं तिघच जाऊन राहिले काय मग आज? काय माहित आजी येते का नाही येत बाकीचे, तर नाही तर म्हणत असं नाच काही जात नाही. कोणी कोणी येते नाही ना पहिल्या दिवशी शाळेत. येवो का नाही येवो, पण गेलं पाहिजे ना शाळेत. शाळेचा पहिला दिवस आहे तर. राणी, पुस्तकं घेतले काय त्या? हा घेतले ना, बाबाने आणून दिले. 8 दिवस पहिले सांगितलं होतं मी बाबाले पुस्तकं पाहिजे म्हटलं. 1 तारखेला शाळा चालू होते तर आणून दिले. लई दिवसाचे 8-10 दिवस झाले असं पुस्तक आणून दिले. तर पाय आजी, हिनं कसे नवीन पुस्तकं घेतले आणि मला तुम्ही रब्बूक घेऊन पाठवून राहिले. अरे तर तिच्याजवळ आहे म्हणून ते नेते पुस्तक. पण नाही नेलं तरी चालते ना. नाही तर काय, मग टीचरनं पुस्तकं थोडी बनवले. मी रब्बुकच घेऊन चालली म्हटलं शाळेत. आपल्याला आज नाही न्या लागत गण्या नवीन पुस्तकं, सोमवार पासून न्या लागते. मेसेज आलाय ना बाबाच्या मोबाईलवर ग्रुपमध्ये. नाही तर काय, मग याले तेच सांगून राहिली का रविवारी जाऊ बा मार्केटमध्ये पुस्तक आणू म्हटलं. आता मागच्या वर्षीचे आहे बरं नोटबुक, तेच दिले आले. हो आजी, मी नाही मागच्या वर्षीच घेतले बा. मग पाय बरं, त्या पोरीले सांगा नाही लागत. हुशारच आहे ते. याले 10 वेळा डोकं फोडू फोडू सांगा लागून राहिलं का बाबू जुनेच वया न्या लागते, जुनेच नोटबुक न्या लागते. तरी नाव नाही ऐकून राहिलं. बरं ठीक आहे ना तर. काय ठीक आहे म्हणता, आता ठेव डब्बा आणि हे बॅग घे, ठेव याटोत. न याटोवाला भाऊ कुठं गेला? येतो म्हणे दुकानातून आजी. हो काय, गेला असं पान गिन खावाले. काय माहित आजी. बरं पाहिजे मग राणी, लक्ष ठेवजो म्हटलं आमची इच्छा बाबूवर. लक्ष ठेवा लागते काय आजी? हो ना, लक्ष ठेवा लागते बापा, तर पाहिजे म्हटलं लक्ष देजो. हो हो. मावशी गेली का रिंकू गावाला? हो गेली ना, आज बसून दिलं तिले 10च्या बसनं गेली. हा काय, मग आणि दिसले मला काकाजी तिकडे जाताना. काकाजी गेले? हो नेऊन दिलं ना काकाजीनं. त्याले म्हटलं 2-2 लेकराले पहिन का बॅग पकडून नेऊन द्या म्हटलं तिले घरापर्यंत. राहायचा म्हटलं 2 दिवस आणि ये जा मग. तर ठीक आहे म्हणे, गेले मग. त्यालेच पाठवलं मी. हो, मग आणि थोडेसे दिसले मला बॅग घेऊन, म्हणून म्हटलं तर काकाजी होय. हो गेले ना गेले. आता इकडे कुठे चालले तुम्ही? कुठं नाही, आता काकाजी गेले तिकडे तर वावर नाही पाहा लागत का. येतो म्हटलं वावरातून चक्कर मारून बाप्पा. काम तर राहत नाही पण तरी जाणं आपलं कामच आहे. गाई ढोरं पाहा लागते, पाखरं वाखरं, त्याच्यानं जाऊन पाहतं म्हटलं. असं असं झाले कामं गी मग? चालू आहे. बरं कर मग कामं कर. मी जातो बापा, पटकन जातो आणि पटकन येतो पाण्या पावसाचं. जा म्हटलं या वावरात. हो हो. अमाय बाई, परवाचा पाऊस तर चांगलाच आहे. पाणी तर मस्त थांबलं डोबळेनं. पाणी येत नाही म्हणा, येते तर चांगलंच येते मग पाणी. चाल बाप्पा, जातो वावरात.